मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या आयुष्यात. सकाळचे वाजले 5 आणि आम्ही कुठे जातोय आता. ऑलरेडी आमचं दर्शन झालं असेल काल, पण आम्ही परत सकाळी 5:30ला जातोय, कारण सकाळी 5:30ला मनीचं दर्शन असतं. तर मनीचं दर्शन काय असतं ते आम्ही आता जाऊन तुम्हाला सांगू. आज तारीख आहे 1/7/2026. तर 1 जुलै हा आमच्या रायाचा बड्डे असतो आणि आज बड्डे निमित्त आम्ही सकाळी सर्व परत दर्शनाला चाललो. राया आमचा तसा झोपला आहे, पण तो मंदिरात उठून जाईल. आमच्यासोबत कोण कोण आहे? आमच्यासोबत सर्वच आहे, फक्त श्रवण आणि आमचे पप्पा नाही आहे. बाकी सर्व सकाळी उठून आले. आता 5:30 वाजत आले आणि आम्ही मंदिराजवळ पोहोचून गेलो. राया झोपलेला आहे, बड्डे घ्यायला आजी. आता बघू कसं दर्शन होतं, काय होतं. आरती भेटली तर चांगलंच आहे. आम्ही आता मंदिरात येऊन गेलोय. हे बघा, आम्ही आता मनी दर्शन झालंय. रायाचं अजून झोपलाय. चांगलं झालं, कारण की रायाला बरं नाही, थोडा ताप आहे. सो पण दर्शन झालं. इथे येणंच खूप महत्वाचं आहे. दर्शन मस्त झालं ना? हो, मस्त झालं. मनी दर्शन मनी दर्शन असतं हे सकाळी 5 ते 6चा टाइम असतो. आणि यात काय करतात की मूर्ती बंद असते, बाहेर एक मनी स्टोन सारखं एक पिंड ठेवली, त्याचं दर्शन घेतो. शिवलिंग असतं मनी आकार, ट्रान्सपरंट. त्याचं दर्शन आहे ते फक्त आजच, म्हणजे मॉर्निंगलाच 5 ते 6 AM मध्ये. ओके. गंगे पादो विभाषण पादो राम नको एकदा राम बोलो बेगाम सचरायु सुखी पुत्री विजयी विनयी भयो. इथे आम्ही आता दीप प्रज्वलन केलंय. समय ऑलरेडी सकाळची 5:30-6 झाले आणि आम्ही आता दर्शन करून बाहेर निघतोय. आता मी ह्या मार्गाने बाहेर पडून गेलो. राजा होता नेपाळचा राजा. हा, तर त्याने 2 शिवलिंग सांगितल्या होत्या. सो एक इथं आहे स्फटिकची आणि एक कोणतीतरी जागा सांगितली, ते मला लक्षात नाही तिथे. आणि इथं दर्शन थोडं चांगलं असतं, पॉझिटिव्ह वाईब्स. खरंच पॉझिटिव्ह वाईब्स झाल्या. कालचं दर्शन करून तर फ्रेश वाटलंच, पण आजची असं खूप असं स्पिरिच्युअल टाईप असं लाईफ वाटली, एकदम भारी. आणि कालपेक्षा आज जास्त गर्दी होती. आज जास्त गर्दी. इतकी पहाट असून इतकी गर्दी होती. आणि आपल्याला तिकडे पण खूप लागली, म्हणजे आपण येत होतो तेव्हा पण भरपूर गर्दी भरपूर होती आज. आपण प्रत्येकाच्या बर्थडेला जातो कधी कधी दर्शनाला, पण रायाच्या बर्थडेला इतक्या लांब येऊन जाऊ कधी कल्पना ते विचार केला नव्हता. ॲक्च्युली आमचं असं काही प्लॅन नव्हतं, पण हे जे मनी दर्शनाचं जे होतं, जे आपल्या माऊने सांगितलं, त्याच्यामुळे आपला बर्थडेचं सक्सेस झालं. बर्थडेचं सकाळी दर्शन झालं आणि दुसरं दर्शन आपण आता मदुराईला घेऊ. आता मदुराईला आज येणारच आहे आपले, म्हणजे 2 मोठे देवस्थान आपले आज होणारच आहे. आजचा दिवस भारी आहे. राया झोपलेला आहे आमचा अजून, पण ठीक आहे, त्याला थोडं बरं नाही आहे तर त्याची झोप होऊन जाऊ द्या. हे आता कसा अँगल घ्यायचा फोटोचा याचा विचार करताय. प्रेमला अँगल सापडून गेलाय, त्यामुळे दिदीचा फोटो निघून गेलाय. हे समुद्र विसर्जनासाठी नारळ घेतले आहेत. राया अजून झोपलेला आहे आणि क्लायमेट बघा किती चांगलं आहे. आणि हे मंदिर आहे. जय रामेश्वर. खूप गर्दी आहे.
पण बीच चांगला आहे, बीच असा खराब नाही. हे बघा ट्रान्सपरंट बीच आहे. रामेश्वरमला आलो सकाळी, मनी दर्शन झालं. आम्हाला सांगितलं होतं मनी दर्शन सकाळी 5 वाजता करायचं. दर्शन वगैरे करून आलो. आता आम्ही समुद्राला आलेलो आहे. इथं नारळ वगैरे भगवंताला सूर्योदयाला आमंत्रित करून स्वागत करतो. आणि याच्या पुढे त्याच्या पुढे आता हॉटेल आणि मग हॉटेलला जाऊ. हॉटेलवर नाश्ता वगैरे करून थोडं 9-1 वाजता मग मदुरेला ट्रिप. यस येस ओके. आमचा रायाचा बड्डे आहे. आज संध्याकाळी आम्ही बड्डे करू. आजचे आमचे स्पॉन्सर आहेत दिनेश पाटील आणि अश्विनी पाटील. राया तू जर मोठा होऊन हा ब्लॉग बघशील तर हॅपी बर्थडे. हा पूजा झाली मग मला अर्घ्य द्यायचं बाकी का. आम्ही उभी बोलते हॅपी बर्थडे बोल मावशी. पूजा करू नारायण. आता ना सूर्यदेवाला अर्ध देऊन देऊ आणि लगेच लिंग करू इथं आपण आणि पूजा वगैरे करू समुद्रात. हळदी कुंकू तुम्ही आणलंय, हो, आणलंय. नारळ आपण घेतलेत. ठीक आहे चालेल. आमच्या आईंनी पण करून घेतलंय. बरी हॅपी 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 बर्थडे. हॅपी हॅपी बोल हॅपी. हॅपी बर्थडे. इथे आता सूर्याला अर्घ देणं चालू आहे, पूजा चालू आहे सूर्याची. तिकडून घे. इथे आता हे शिवलिंग बनवतायत आणि मग पूजा करणार आहेत. हे बघा इथे हे शिवलिंग चालू आहे. इथे पण शिवलिंग चालू आहे. परी इथे स्टार्ट कर. अश्विनी तू काय करते. मी आता शिवलिंग बनवते. हा इथं येऊन शिवलिंग का बनवता. इथे श्रीरामांनी इथे शिवलिंग बनवून भोलेनाथचा आशीर्वाद घेतला होता. त्यांचं सगळं कार्य सफल झालं. त्यामुळे आपलंही सगळं कार्य सफल व्हावं, निर्विघ्नपणे आपलं आयुष्य जावं. काय आहे मम्मा इथे. ठीक आहे मम्मा. आपण बाप्पा करतोय. माझी शिवलिंग तयार झाली. आता आम्ही याची पूजा करू आणि सगळ्यांनी करूया तसं करून घेऊ. मम्मी बरोबर मम्मी ही माझ्या मम्मीची. बापरे काय सुंदर आहे एकदम. आणि
हे तात्यांचं शिवलिंग आहे. झाली पूजा तात्या? झाली झाली. जल अर्पण दिवा पण केला. अच्छा, जल अर्पण केलं काय? अच्छा. आणि सूर्याला तुम्ही अर्घ पण? महादेवाची पिंड काढली, तिघांनी चौघांनी पूजा केली. अच्छा. सूर्यदेवाला पाणी चढवलं. पण भारी वाटतंय आज. भारी वाटतं एकदम. रामेश्वरमला एवढी सेवा करायला भेटली आपल्याला, चांगली भेटते. त्या वाढदिवसानिमित्त आम्ही रामेश्वरम इकडे आले आहेत आणि इकडे रायाच्या हस्ते पूजा चालू आहे. राया घे. बाप्पाला तर सोड. ओम नमः शिवाय. बाप्पाला सोड. आज बर्थडे त्याच्यामुळे आज त्याची नजर काढते काका. बुरी नजर निघून जाओ, इडापिडा निघून जाओ माझ्या भाऊची. आणि माझ्या भाऊला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. हॅपी बर्थडे राया, हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे राया. थँक्यू बोलायचं. हा अशा प्रकारे आमचं आज खूप भारी दर्शन झालंय. मनाला एकदम भारी वाटलंय. All credit to यांचं Mau. काढून घेत, हे का? थँक्यू. असं टाकून दे. आमचं दर्शन मस्त झालं. पहाटे आमची एकदम अशी रायाच्या बड्डेची पात. आम्ही गाईला चारा खाऊ घातला. पारदर्शक लिंगाचं दर्शन घेतलं, त्याला मणिलिंग म्हणतात. रामेश्वरामांचं दर्शन घेतलं. समुद्राला सूर्यदेवाला अर्घ वाहिलं. महादेवाची पिंड केली, त्याचं आम्ही पूजा केली, आरती केली. बस आता भोलेदेवाला एवढीच प्रार्थना आहे, चूक भूल माफ कर. आमची इडापिडा लोकांनी केलेली करणी बाधा, लोकांची नजर सगळी निघून जावो. आमच्या घरात सुख राहो. बस संकट येऊ नये, कोणाची नजर लागू नये. तुमचाही आशीर्वाद राहू द्या आमच्यावर. माझी पूजा मानक नव्हते असं ना. 12 वतांदे महादेवा तुमच्या चरणी ठाव द्यावा. पुनर्जन्म नसावा. माझीची दान देवा. देवा तुझा विसर बोला सांग सदाशिव. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. शिवाय. महादेव जय. ठीक आहे. रायाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा परीकडून भेटल्या आहेत. परी धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद. हॅपी बर्थडे राया. हॅपी बर्थडे बोल. थँक्यू बोल. थँक्यू. अग किती गोड आहे ग, किती गोड आहे. रायाने डिनरला पण इडली खाल्ली, ब्रेकफास्टला पण इडली खाल्ली. राया हा साऊथ इंडियन झाला. रायाला साऊथ इंडियन. राया अण्णा आला. अण्णा राया अण्णा. तुला इडली आवडली का? इथे सांग. आवडली इडली आवडली. सध्या राया आणि करतोय फक्त. पुढे एनर्जी लावून इडली खाल्ल्यावर. दर्शन करून झालंय आमचं. आम्ही आता गाडीची वाट पाहतोय. माझं पण देतो का तोंड? काकांचा हिशोब लिहिणं चालू आहे. अशी चालू काही नाही ऊन सर्व आले का?
दर्शन वगैरे व्यवस्थित झालं. मनी दर्शन झालं. हो. आता आपण रूमाकडे निघालो नाही. थांबा हा बोला. आता रूमवर गेल्यानंतर पहिले नाश्ता करून घ्या. अनलिमिटेड पोट भरून खाऊन घ्या. तयार वगैरे होऊन लवकर आपल्याला मदुराईला निघायचं आहे. ठीक आहे. आंघोळ करायची आहे का? हो आता करायची. राया हॅपी बर्थडे राया. राया हॅपी बर्थडे टू. आमचं हॉटेल आहे पण आम्हाला ब्रेकफास्ट टाइमचं आहे की इकडे हॉटेल आहे तर ब्रेकफास्ट सो आम्ही आता निघालोय ब्रेकफास्ट करायला. एक ट्रू थार फॅन. हे बघा इकडे आमचं आज ब्रेकफास्ट लागणार आहे सो आम्ही आता चाललोय ब्रेकफास्ट करायला. यस हे आमचं ब्रेकफास्ट बुफे. हे मेनू आहे. जाम बटर बॉईल एग, हे स्वीट पोंगल, सेवया, सांबार, आलू पराठा, रायता, दही, इडली, फ्रूट्स, कोल्ड मिल्क, हॉट मिल्क, मँगो मिल्कशेक आणि ग्रेप ज्यूस. विकी तू अशी इडली चुरून चुरून का खातोय? आपण एवढे दिवस खाल्ले मी चुकीचे खाल्लं. आज बघितलं मी अण्णा लोक अशी इडली खातात. अशी खातात का ते? अशी काला मोडून खातात? काला म्हणून खातात. आपण चुकीचे खाल्ले. आपण चुकीची खाल्ली का? आपलं समजलं नाही. आज बघितलं एका जणाचं. आज एका जणाचं बघितलं अशी खातात. मयुरी ब्रेकफास्ट आवडला? परत बोला. रायाच्या बर्थडेबद्दल आम्ही मुक्तीवादी आहात मागे देतोय हा ना. ओके. धन्यवाद मुक्ती परिवाराचे एवढे प्रेमाबद्दल. आम्हाला काय दाटून आलो. हा एवढ्या मुक्ती परिवाराच्या प्रेमामुळे आमचं हृदय भरून आलं. थायनेर परिवाराकडून मुक्ती परिवाराचे हार्दिक अभिनंदन. धन्यवाद. दीदी काय करते? पोरांसाठी रे. सो आमचं आता काम झालंय. आम्ही आता निघालोय. सगळे रेडी आहेत. पोरं आता झोपून आलेत. श्रवण आपल्याला भरपूर कमेंट आल्या आहेत माहिती का? सगळे म्हणतायत की तुझा तो युट्यूब पार्टनर लय भारी होय म्हणे. तुला चांगला. थांबा श्रवणने ही न्यू हेअरस्टाईल केली आहे. त्याला तुम्ही रेट करा की किती चांगली दिसते की 10 आउट ऑफ रेट करा हे की नाही. त्याला रेट करा तुम्ही. राया सुद्धा एक शेअर घेतोय. श्रवण थँक्यू. चल ना श्रवण काय पाहत होता? वायफाय पासवर्ड. अरे आता आपण चाललो ना रे. आमची तयारी आता होऊन गेली आहे. आम्ही मदुराईला येऊन गेलो होतो. त्यानंतर लंच केला पण राहायला थोडं बरं नाही आहे त्याच्यामुळे आम्ही शूट करू शकलो नाही. आता जातोय मदुराईच्या मंदिरात. राया तुला बरं आहे? बरं नाही आहे ना? बरं नाही आहे त्याला.
पण आपण आता भेटूच इव्हिनिंगला, त्याचा बर्थडे आहे. सो कमेंटमध्ये हॅपी बर्थडे राया बोलून जा. बाय, भेटूया मधुराईमध्ये. बाप्पा करायला जायचं ना? कुठे जायचं? बाप्पा घेऊन जा त्याला. तर आज आम्ही चाललोय आता मीनाक्षी टेम्पल मधुराई. हे बघा, रायाला बरं वाटायला लागलं, थोडी औषधांची पावर चढली की रायाला फुल पावर येते. काय वाटतं तुम्हाला? म्हणजे दुसऱ्याला घाबरवायचं आणि स्वतः फिरायचं, हे वेगळंच लक्षण आहे रायाचं. चल पटकन, सगळे पुढे गेले. राया तुझं काय आज? काय तुझं आज? तुझा हॅपी टू आहे का? गेट जवळ येऊन गेलोय, पण ना इथे बंद आहे. मागचं गेटचं दर्शन चालू आहे आणि इकडे पण थोडं कन्स्ट्रक्शन चालू आहे. आता नक्की कोणत्या गेटने एंट्री ते बघूया. वे टू दर्शन. हे बघा, हे मंदिर खूप छान आहे, खूप छान मंदिर आहे आणि हे इंडियात सगळ्यात मोठं मंदिर आहे असं मानलं जातं. जसं मी कालच्या ब्लॉगमध्ये सांगितलं की इथे मोबाईल अलाउडच करत नाही. बघा, इथे एंट्रीलाच, ही एंट्री आहे आणि इथे एंट्रीलाच त्यांनी मोबाईल काउंटर ठेवलं आहे. सो इथेच चप्पल आणि मोबाईल जमा करावा लागेल. राया तू काय पितोय? थंड पाणी पितोय तू राया? काय पितोय? सर्दी आणि तू थंड पाणी पितो का? थंड पाणी, थंड पाणी. आता आमचं दर्शन झालेलं आहे आणि इथे तर फेमस चिकन थंडा प्यायला आलोय आम्ही. काय ते माहिती बघू आता. चहा दररोज पितो आपण. असं मार्केट इकडे आणि इकडे तीन चार आहेत आणि हे खूप विकायला आहेत असे. पण आता काय आहे ना, बॅगा इतक्या भरून आणल्या आहेत आम्ही, काय मावशी? काहीच घेत नाही, हा कारण की आमच्याच बॅगा अजून खाली झालेल्या नाही, तर आम्ही त्या बॅगा ठेवायला आम्हाला मुश्किल येतं. हे कुठे हा आणि सगळीकडेच मिळतं, मग काही एवढा हा सगळीकडेच भेटतं. आम्ही घेतलं असतं इतक्या दूर आलो, पण ते सामान बघून आम्हाला वाटतच नाही घेऊन जाऊ. तेच सामान सुधरत नाहीये. हातकाचे शॉप येते, त्यांच्या पद्धत नाही आपल्याला बनवून देतात. आपण सांगायचं फक्त त्यांना. आयाचा बड्डेचा केक घ्यायला आलोय आम्ही आज. रायाचा हॅपी टू आहे का? सगळ्यांना सांगून दे. राया येऊन गेला तुला का बरं? नंगा पुंगा राया. आवा आवा आवा. मग आता काय करशील? हॅपी टू यू करशील का तुझं? यास, आम्ही आता रायाच्या बड्डेला चाललोय. अननोन शहर, केक भेटायला आम्हाला 2 तास लागले. अननोन शहर, अननोन हॉटेल, सगळ्या गोष्टी सर्व अननोन, पण बड्डे करूनच राहू. बड्डे करू आता. परत पुढे जाऊन नको त्यांनी म्हणायला माझा दुसरा बड्डे कुठे होता. समजलं का राया? समजलं? बड्डे करतोय, नाही थकलोय आम्ही, पण करतोय आता. इथे रायाची तयारी चालू आहे. राया, हॉटेल आवडलं का तुला? कसं आहे? भारी आहे. कसं? इकडे बघून सांग. राया, हॉटेल कसं आहे? इकडे बघ. मम्मा कुठे आहे? हॉटेल कसं आहे राया? भारी आहे का? हॅपी बर्थडे. कोणाचा हॅपी बर्थडे? इकडे इकडे, कोणाचा हॅपी बर्थडे? हॉटेल आवडलं का तुला? कसं आहे? भारी आहे. हॉटेल कसं आहे? केक खराब होईल, केक खराब. आम्ही रायाच्या बर्थडेला आज इथे आलोय. हे सजेशन केलं होतं आम्हाला एका ड्रायव्हरने. इथे बघा, रेल्वे डब्बा सेमच आहे. रेल्वे डब्बाच आहे तो जायचं ॲज अ रेस्टॉरंट. आणि हे बघा, हे रेस्टॉरंट आहे. कसं वाटलं विकी दादा रेस्टॉरंट? हे काहीतरी असं युनिक आणि हा आणि वेगळीच थीम आहे ना फूड कोर्टची. कर्नाटकमध्ये होतो, मेन गोष्ट आहे कर्नाटक साईड. आपण एवढ्या एक बर्थडेला कर्नाटकला आलो. आता इकडे बर्थडे शूट आहे आपला. हा केक पण आम्ही खूप शोधून आणलाय, कारण की अननोन, ठीक आहे अननोन सिटीमध्ये खूप शोधून आम्ही हा केक आणलाय. बेस्ट ऑप्शन नाही भेटला. जो तिथं बेस्ट होता तो
ठीक आहे ठीक आहे. हॅपी बर्थडे राया. रेड वेलवेट. राया इथे खूप एक्साइटेड आहे. राया कोणाचा केक आहे तो? कोणाचा हॅपी टू यू आहे? मी इतकं व्लॉग मध्ये सांगते रायाचा हॅपी टू यू, कारण की रायाच इतक्या वेळ सांगतोय. श्रवण, रायाने सकाळपासून किती वेळ सांगितलं माझं हॅपी टू यू आहे? पूर्ण रस्त्यात सांगत आलाय. मला 3दा म्हणलाय की पहिले 3दा म्हणलाय की माझा आहे माझा आहे, 3दा म्हणलाय की माझा नाही माझा नाही माझा. कालपासून सांगतोय. चेतना तुला किती वेळ सांगितलं त्याने हॅपी टू यू आहे? मला खूप वेळ सांगितलं. खूप वेळ सांगितलं. थोडा आजारी होता तो, त्याला बरं नव्हतं वाटत. माझं हे पाहून त्याला हा आता थोडा जास्त उत्साह भरलाय. ते पहा त्याचा उत्साह असा मावतच नाहीये. मला असं वाटतं थर्ड बर्थडे त्याचा खूप मोठा करावाच लागेल, कारण की हा स्वतःहूनच इन्व्हिटेशन देऊन येईल आता. आजी होता आज म्हणजे त्याचा ताप सर्व केला ताप सुद्धा चालला गेलाय त्याचा हॅपी टू यूच्या नादात. तुला पण आमंत्रण दिलं होतं दिवसभरातून किती वेळेस आला? रायाने तुला किती वेळेस सांगितलं माझं हॅपी टू यू? 2-3 वेळेस सांगितलंय त्याने प्रत्येकाला जाऊन हॅपी टू यू. राया कोणाचा हॅपी टू यू आहे? हा रायाचा. या बर्थडेला आम्ही इतके एक्साइटेड नव्हतो जेवढा राया आहे. इथे फक्त राया नाही तर परी आणि शिव सुद्धा एक्साइटेड आहे. काय खायचंय तुम्हाला? बरी काय कुणाचा बर्थडे? काय काय बरी हॅपी टू यू आहे. कोणाचा आहे? तुझा आहे का राहायचा आहे? आमच्या परी दिदीचा 2 महिन्यापूर्वी झालेला आहे. जबाबदार माणसाची निशाणी काय असते? सगळे इकडे डान्स करत होते पण हा श्रवण आहे ना या दोघांकडे लक्ष ठेवत होता की केकला काही इजा नको पोचायला.
आज मथुराईमध्ये सिनी साईड जंक्शन हॉटेलमध्ये आमचा आज रायाचा बड्डे झाला, म्हणून आम्ही सर्वांनी त्याला हॅपी बड्डे. हॅपी बर्थडे टू यू राया. हॅपी बड्डे टू यू राया. खूप मेहनत लागते तुला सांभाळायला. प्लीज मोठा होऊन थोडा शांत हो. हॅपी बर्थडे राया. याच घे. थँक्यू शिव. हॅपी बर्थडे राया. गॉड ब्लेस यू. हॅपी बर्थडे राया. बर्थडे राया. हॅपी बर्थडे राया. हॅपी बर्थडे राया. मावशी वाढदिवसाला रायाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आई भगवती चरणी प्रार्थना करते की रायाला उदंड आणि निरोगी आयुष्य लाभ. रायाला वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा. राया खूप त्याच्या मम्मी पप्पाशिवाय राहत नाही आणि आज रायाला बड्डे निमित्त खूप धंदा झाला, खूप पैसे मिळाले. रायाला परत एकदा हॅपी बर्थडे टू यू राया. नवीन बोलू का? रायाच्या मम्मी पप्पाला एक विनंती की त्यांनी ते मिळालेल्या पैशापासून एक पार्टी देऊन द्यावी. हॅपी बर्थडे राया. राया हॅपी बर्थडे टू यू. थँक्यू ऑल. कसं थँक्यू ऑल. थोडं बिझी राया. थँक्यू ऑल फॉर ऑल युअर विशेस. ज्यांनी वेळात वेळ काढून आमच्या रायाला विश केले. आणि आमच्याकडून कोणाला थँक्यू किंवा काही रिप्लाय नसेल तर काही राग वगैरे मानू नका. ॲक्च्युली तुम्ही बघताय आमची डेली ब्लॉग येते. आम्ही ट्रिपमध्ये आणि इकडे साऊथकडे दर्शनाला खूप वेळ लागतो. सो आमच्याकडून कोणालाच विशचा रिप्लाय केला गेला नाही. हे सॉरी मनापासून केले. तुमचे विशेष आमच्यापर्यंत पोहोचलं. तुमचं प्रेम रायापर्यंत पोहोचलं. सो थँक्यू सो मच. मम्मी जेवण मस्त होतं. बर्थडे पार्टी दिली, बोलली दिली, म्हणून आमचे मंडळ तुमचे आभारी आहे. अशी जाऊन उद्याचे 2-4 पार्टी ॲडजस्ट करून घ्या. हॉटेल छान आहे. हॉटेल चांगली भेटली आपल्याला. हॉटेल चांगलं भेटले. महाराष्ट्रात आल्यानंतर महाराष्ट्र सोडल्यानंतर मला आज आपलं जेवण कसं होतं पप्पा? जेवण कसं होतं आई? छान होतं एकदम. पोट भरून खाल्लं ना? चांगले. श्रवण जेवण कसं होतं? श्रवण जेवण खूपच छान होतं. आवडला का तुला मनापासून? मनापासून आवडला. काही चुकी यांची काही कुठे यांचा प्रॉब्लेम आहे का इथं हॉटेल बिटेल मध्ये? ही जास्ती मोठा होता. हीच मोठा होता का? काय माहिती. चिकनचाच होता तो. काय माहिती. लय मोठा होता का? बिर्याणी चांगली होती. राईस तुझी काही विशेष टिप्पणी? काही त्यांनी काही अजून सुधारणा करायला पाहिजे. हॉटेल छान आहे. चालेल. जास्त वाया घातली. गाड्या जास्त वाया घातल्या. इकडे या गाड्यांबद्दल बोलतोय. ही एक आहे आणि ही एक गाडी आहे. यांनी काय केलंय श्रवण? वाया घालून तिला गरीब लोकांना देऊन द्याल बघा. असं आहे का? तिथे हॉटेलला आलो होतो आम्ही. तिथे बघा त्यांनी एक कंपार्टमेंट डायरेक्ट रेल्वे डब्बा आहे आणि एकदम रिअल आहे. आणि आता आमचा असा दिवस संपला आणि आम्ही निघालोय. आता हॉटेलला. श्रवण काय शिकलाय तू? या साऊथ हिरो. सर्वजण आले का? आले सर्वजण आले. एकदम रायाचा बड्डे होता आज. मस्त जेवण दिलं आम्हाला. आज सकाळपासून रायाच्या बड्डे निमित्त आज सर्व व्यवस्थित काम. देवाचं दर्शन झालं. रामेश्वरमला व्यवस्थित दर्शन झालं. मथुराईला आलो. मीनाक्षी मंदिर व्यवस्थित झालं. बड्डे बी व्यवस्थित झाला. जेवण बी व्यवस्थित झालं. आमचे मंडळ ग्रुप तुमचे आभारी आहे. राया हॅपी बड्डे.
बर्थडे राया हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे राया हॅपी बर्थडे राया. बिर्याणीचा जोर या लाईक शेअर सबस्क्राईब हॅपी बर्थडे राया. हा जो जोर दिसला ना सर्वांचा हा बिर्याणीचा होता नाही तर गेलो होतो. बाय बाय. गुड नाईट बोललो होतो पण काही गोष्टी राहून गेल्या होत्या. आमचा सोडा आम्ही तर बऱ्याच ठिकाणी सोडा प्यायचा प्रयत्न केला पण तसा काही भेटत नव्हता. मग आम्हीच स्वतः बनवतो. सर्व सामान आपण स्विगी इन्स्टावरून भेटलं आम्हाला. आम्ही मागवला आहे. आम्ही सोडावाले सोडा बनवतो. विकी सोडा वॉटर हे विकी आहे.